नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, डिटर्मिनंट आपण चॅप्टर सुरू केलेलं आहे. त्यावरती बेसिक कन्सेप्टचं लेक्चर आपण अपलोडसुद्धा केलं आहे आपल्या ॲपमध्ये. आता त्याचा सेकंड पार्ट जो आहे म्हणजे कंटिन्यूमध्ये असणारा जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण इथं कंप्लीट करणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंटची एक बेसिक डेफिनेशन बघितली की एक्झॅक्टली काय असतं डिटर्मिनंट. त्यानंतर आपण 2/2चा जो डिटर्मिनंट असतो त्याला सॉल्व कसं करतात ते बघितलं. त्याच्याशी संबंधित आपण एक 2-4 प्रॉब्लेम पण सोडवलेत. नंतर आपण 3/3चा जो डिटर्मिनंट असतो तो 3/3चा डिटर्मिनंट कसा सॉल्व केला जातो आणि त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पलसुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये सोडून घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत की हे 2/2 आणि 3/3चे जे डिटर्मिनंट्स आहेत यावरती MSBTमध्ये जे प्रश्न विचारलेत आतापर्यंत ते काही प्रश्न इथं आपण सोडवून घेणार आहोत. आणि मग ह्या डिटर्मिनंटची जे काही ॲप्लिकेशन आहे सो या बेसिसवरती एक जो रूल आहे क्रॅमर्स रूल, त्या क्रॅमर्स रूलला आपण समजून घेणार आहोत आणि त्याचेसुद्धा प्रश्न आपण बघणार. सो आता सुरुवात करूया आपण की डिटर्मिनंटचे बेसिक प्रश्न जे आहेत MSBTमध्ये विचारलेले ते प्रश्न आपण सॉल्व करून घेऊयात. आता मग ते प्रश्न सॉल्व करत असताना मग तुमची कन्सेप्ट जी आहे ती आणखी खूप चांगल्या पद्धतीने इथं बिल्ट होईल, जेणेकरून तुम्हाला 2/2चा असेल 3/3चा डिटर्मिनंट मग तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ऑलरेडी कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण स्टडी केलं आहे. तर चला आपण आता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 1. फाइंड आउट द व्हॅल्यू find the value of determinant 235 142 आणि 316. ओके, हा असा 3/3चा डिटर्मिनंट आपल्याला दिलेला आहे आणि ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे. सो हा क्वेश्चन जो आहे आधी MSBTमध्ये विचारला आहे, पण खूप आधी विचारला आहे. विंटर 2014मध्ये विचारला, 2014मध्ये विचारला आहे विंटर एक्झाममध्ये. आणि असेच प्रश्न जे आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये पण विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. सो 3/3चा आहे आणि याला आपल्याला सॉल्व करायचा. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. याची कन्सेप्ट पण आपण स्टडी केली. चला आता याला सॉल्व करूयात आपण. ओके, सो गिवन जो काही आहे तो आपण लिहून घेऊ आधी. गिवन जो डिटर्मिनंट आहे त्याला आपण लिहून घेऊया 2 3 5 1 4 2 आणि 3 1 6. ओके, चला आता याला सॉल्व करताना आपण काय करतोय, पहिल्या रोचा वापर करणार आहोत सॉल्व करण्यासाठी, फर्स्ट रोचा. मग पहिल्या रोमध्ये असणारा एलिमेंट बघा मित्रांनो, कोणता एलिमेंट आहे 2. सो हा +2 मी घेणार विथ साईन. त्याची जी काही साईन असते त्या साईनसोबत आपल्याला सॉल्व करायचं असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 3/3चा आहे. सो पहिल्या रोचा आपण यूज करतोय. त्यातला पहिला जो एलिमेंट आहे तो कोणता आहे 2. मग हा एलिमेंट घेतल्यानंतर लक्षात घ्या आता तो ज्या रोमध्ये आहे किंवा ज्या कॉलममध्ये आहे, लक्षात घ्या, ज्या रोमध्ये तो प्रेझेंट आहे किंवा ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे त्याला डिलीट केल्यानंतर जो 2/2चा डिटर्मिनंट बनेल तो आपल्याला इथं लिहावा लागतो. मग बघा कोणता बनेल 2/2चा डिटर्मिनंट इथं 4 2 1 आणि 6. ठीक आहे. 4 2 1 6 4 2 1 6. हा 2 ज्या रोमध्ये आणि ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट केल्यानंतर 2/2चा झालेला डिटर्मिनंट हा आपण इथं लिहिला. नंतर हा जो सेकंड एलिमेंट आहे 3 विथ देअर साईन, त्याची साईन कोणती असते, जो सेकंड एलिमेंट असतो त्याची साईन कोणती असते, निगेटिव्ह. मग हा 3 घेतला आणि त्याची साईन. मग आता बघा आता काय करायचं आपल्याला, हा 3 घेतल्यानंतर 3 ज्या रोमध्ये प्रेझेंट आहे किंवा ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे त्यांना डिलीट केल्यानंतर जे राहिलेले 4 एलिमेंट आहेत त्यांचं डिटर्मिनंट म्हणजे 1 2 3 6. ओके, 1 2 3 आणि 6 अशा पद्धतीने. यानंतर काय करणार मग शेवटचा एलिमेंट कोणता, +5. आता +5 हा 5 ज्या रो आणि ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट केल्यानंतर मित्रांनो हे जे 4 एलिमेंट राहिले ते आपण इथं घेणार 1 4 3 1. ओके, 1 4 3 1 1 4 3 1 हे झाले 4 एलिमेंट. बस आता याला सॉल्व करूयात. आता हा 2/2मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. हा +2 ॲज इट इज. आता हा 2/2चा आहे तर आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सिपल डायगोनलचा प्रोडक्ट मायनस सेकंडरी डायगोनलचा प्रोडक्ट. मग आता काय करणार बघा, हा प्रोडक्ट 4 × 6 मायनस 2 × 1 अशा पद्धतीने हा झाला पहिला डिटर्मिनंट सॉल्व. -3 ॲज इट इज, -3 ॲज इट इज. आता इथं काय करणार 1 × 6चा प्रोडक्ट, 1 × 6चा प्रोडक्ट मायनस सेकंडरी बघा 2 × 3 2 × 3 यांचा प्रोडक्ट. पुढे +5 ॲज इट इज. ओके, 1 × 1 1 × 1 मायनस 3 × 4. ठीक आहे. हे अशा पद्धतीने त्याला सॉल्व करून घ्या. चला आता याला पुढे आणखी सॉल्व करत जाऊया आपण 2 टाइम. आता एक झाले 6 चौक 24 मायनस 2 × 1 म्हणजे हा झाला 2 मायनस 3 टाइम. आता बोला
हा 6 झाला, 1 × 6 म्हणजे काय 6 मायनस 2 × 3 हा झाला परत 6. ठीक आहे, 6 - 6 पुढे प्लस 5 1 × 1 म्हणजे हा झाला 1 आणि हा 3 × 4 जे झालं 12 अशा पद्धत. चला परत त्याला सॉल्व करूया पुढे. सो 2 आता 24मधून हे 2 मायनस करायचे आपल्याला, तर इथं काय राहणार 22 म्हणजे 22. 6 - 6 आहे मित्रांनो बघा, म्हणजे तो काय आला रे 0. सो 3 × 0 तो 0च राहणार. आता प्लस 5 आणि ब्रॅकेटमध्ये 1 - 12 म्हणजे -11. पुढे त्याला सॉल्व करूया. 22 × 2 हा 44 झाला आणि हा बघा 3 × -0 म्हणजे इथं काय येणार 0. पुढे -55. मग आता बोला हा 44 आहे आणि हा 55 आहे. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. 2 नंबर आहे वेगवेगळे, त्यांना वेगवेगळ्या साईन आहेत, तर त्यावेळेस सबट्रॅक्शन करणार आपण. मग 55 - 44 म्हणजे काय आलं मित्रांनो हे 11 बरोबर. पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 55चं चिन्ह कोणतं निगेटिव्ह, म्हणजे हे आन्सर काय येणार -11. सो अशा पद्धतीने हा जो काही डिटर्मिनंट आहे 3/3चा त्याचा आपल्याला फक्त सोल्युशन विचारलं आहे. सो याला आपल्याला फाइंड द व्हॅल्यू म्हणजे काय की 3/3चा फक्त हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. आणि असे बरेचसे 3/3चे डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व करा, कारण जेव्हा तुम्ही 3/3चा डिटर्मिनंट सॉल्व करतात इनडायरेक्टली तुम्ही 2/2चा डिटर्मिनंट सुद्धा सॉल्व करून घेत असतात. सो त्याची सुद्धा प्रॅक्टिस इथं होऊन जाते. आणि तुम्हाला मी मागच्याही लेक्चरमध्ये म्हटलं 2/2 आणि 3/3 हे 2 डिटर्मिनंट मोर दॅन सफिशियंट आहेत. काही विद्यार्थी असं म्हणू शकतात की सर 4/4चा डिटर्मिनंट नाही का सॉल्व करता येतो, ते तुम्ही पुढे हायर मॅथमॅटिक्समध्ये शिकणार. पण आपल्या सिलेबसमध्ये मित्रांनो 2/2 आणि 3/3 हे डिटर्मिनंट त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं आणि त्याच्याच बेसिसवरती असणारा ॲप्लिकेशन. सो इथपर्यंत आपला सिलेबस मर्यादित आहे. सो आपण 2/2 आणि 3/3चेच इथं प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत. सो हा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सो हा ऑलरेडी विचारलेला प्रश्न आहे. हा क्वेश्चन विचारला होता विंटर एक्झाम 2014 मध्ये. ओके, चला यानंतर सेकंड क्वेश्चन घेऊया आता आपण. नंबर 2. आता बघा अशा वेगळ्या व्हरायटीचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. फाइंड x if determinant 439 3 minus of 2 7 आणि 11 4x या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे 0. आता हा प्रश्न मित्रांनो बघा आपल्याला समर एक्झाममध्ये विचारला होता 15ला आणि त्यासोबत हाच क्वेश्चन सेम क्वेश्चन 15मध्येच विंटर एक्झाममध्ये सुद्धा विचारला आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्याला 2दा विचारलेला आहे, लक्षात घ्या 2 वेळेस विचारलं आहे. आता ह्या ठिकाणी काय झालं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x जो आहे तो अननोन नंबर आहे. जो डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे हा डिटर्मिनंट 3/3चा डिटर्मिनंट आहे. 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत आणि ह्या डिटर्मिनंटचं जे काही येणारं आन्सर आहे ते देऊन टाकलेलं आहे. ते आन्सर किती आहे, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती 0. मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असण्यासाठी याच्यामध्ये जो काही x प्रेझेंट आहे त्या एक्सची व्हॅल्यू काय असेल. तो जो x आहे तो अननोन आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती 0. मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर का 0 असेल तर त्यात प्रेझेंट असणारा एक्सची व्हॅल्यू किती असा हा प्रश्न आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मग या एक्सची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. मग काय बरं आपल्याला करता येईल, जे तुम्ही शिकलाय तेवढंच करा आणि त्याला फक्त सॉल्व करत जा. इनडायरेक्टली तुम्हाला x मिळून जाईल, लक्षात घ्या. मग आपल्याला काय करता येतो की जो 3/3चा डिटर्मिनंट आहे तो आपल्याला सॉल्व करू शकतो. मग चला आपण त्याला सॉल्व करूयात, लक्षात घ्या. सो गिवन काय आहे आपल्याला मित्रांनो बघा. सो गिवन हा जो काही डिटर्मिनंट दिलेला आहे ज्याची फर्स्ट रो आहे 4 3 9, सेकंड रो आहे 3 - 2 7. काळजीपूर्वक इलेमेंट लिहा x आणि या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे 0. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 0. ठीक आहे, चला आपण आता जे आहे ते सॉल्व करत जाऊया. लेफ्ट हँड साईडला हा डिटर्मिनंट आहे का नाही याला आपण सॉल्व करूया. बघा आता सॉल्व करताना मी पहिल्या रोचा वापर करतोय. पहिला एलिमेंट आहे 4. हा एलिमेंट मी इथं घेतला 4. मग हा 4 घेतल्यानंतर हा 4 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये त्याला डिलीट करा आणि राहिलेले एलिमेंट घ्या. म्हणजे -2 7 4 आणि x. चला याचं काम झालं. दुसरा एलिमेंट आहे 3 पण त्याची साईन असते निगेटिव्ह म्हणजे -3. आता -3 ज्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ज्या रोमध्ये प्रेझेंट आहे ते डिलीट करून राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्यांना डिटर्मिनंटच्या फॉर्ममध्ये घ्या. 3 7 11x. हे इथपर्यंत झालं. शेवटचा कोणता आहे 9. सो +9
चला 9 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये ते डिलीट करून उरलेले जे एलिमेंट आहे 3 -2 11 4 यांना लिहून घ्या आणि याचं जे काय उत्तर येणार ते काय आहे 0 ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. चला पुढे सॉल्व करूया. देअरफोर आता ह्या 2/2 ला सॉल्व करता येईल आपल्याला. याला कसं सॉल्व करणार आता मी डायरेक्ट करतो मित्रांनो. इथं लक्षात घ्या -2 × x म्हणजे हा काय झाला -2x बरोबर मायनस या दोघांचं प्रोडक्ट 7 चौक 28 हा झाला 28. पुढे -3 × x हा झाला 3x मायनस 11 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ते आलं 77 प्लस हा 9 ॲज इट इज 3 × 4 4 3 हे झाले 12 मायनस 11 आणि -2चं मल्टिप्लिकेशन म्हणजे -22 ऑलरेडी इथं मायनस साईन आहे सो इट बिकम +22 इज इक्वल टू 0. थोडंसं कॅल्क्युलेशन तुमचं जे आहे थोडं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा, थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न करत चला. चिन्हांचे ऑलरेडी नियम मी तुम्हाला लिहून दिलेत, त्याच रूल्सचा मी इथं वापर करतोय. असं होऊ शकतं की बऱ्याचदा तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना तुम्ही स्लो असणार, तर काही एक्झाम्पल काळजीपूर्वक सोडवा आणि नंतर थोडे जे आहेत ना स्वतः प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. मग तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स इथं बिल्ड होईल. इथं कॉन्फिडन्स बिल्ड होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सॉल्व करतात ना बऱ्याचदा स्टेप माहिती असतात पण तुमचं चिन्हांचे नियम जे आहेत रूल्स ऑफ साईन हे चुकतात, त्यामुळे आन्सर पण चुकतं. पुढे देअरफोर 4 टाईम आता बघा मित्रांनो मध्ये x आहे बरोबर. आता ह्या 4ने मी काय करतोय मध्ये मल्टिप्लाय करून देतो. 4ने ह्यामध्ये दोघा टर्मला मल्टिप्लाय करतो. मग आता 4ने जेव्हा तुम्ही -2 ला मल्टिप्लाय करणार 4ने जेव्हा -2 ला मल्टिप्लाय करणार इट इज -8 टाईम x 4 × मायनस आता बघा 8 चौक 32 2 3 बाजूला राहिले 4 2 8 आणि ते 3 11 हे झाले 112 बरोबर. हे काय झालेत 112 मायनस परत या 3ने मध्ये मल्टिप्लाय करा. सो 3 जेव्हा मल्टिप्लाय करेल इट बिकम 9x बरोबर. देन मायनस मायनस हा झाला प्लस 7 त्रिक 21 1 2 बाजूला ठेवा 7 त्रिक 21 22 23 हे झाले 231 प्लस आता इथं बघा रे हा 9 ॲज इट इज आणि 22 आणि हे 2 म्हणजे किती झाले 34 इज इक्वल टू 0. 2 आणि 2 4 हे 34. ठीक आहे. याला पुढे सॉल्व करत जाऊया. आता बघा मित्रांनो हा -8x आहे हा -9x आहे. या दोघांचं जर का आपण ॲडिशन केली तर ते काय येणार -17x बरोबर का नाही -17x 8 आणि 8 16 आणि 1 17. पुढे बघा आता काय राहिलं आपल्याकडे +231 देन -112 आणि यांचा प्रोडक्ट पण करून घेऊ आपण प्लस 9 चौक 36 6 3 बाजूला ठेवू 9 त्रिक 27 28 29 30 306 इज इक्वल टू 0. बघा 9 चौक 36 6 3 बाजूला ठेवलेत 9 त्रिक 27 आणि ते 3 30. बस याला आता सॉल्व करायचं आहे. मग इकडे आपण सॉल्व करूया. हे बघा हे 306 प्लस 200 हे 31 मग हे किती झाले 537 बरोबर. हा 306 आणि हे 231 यांची ॲडिशन मायनस याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे 112 मायनस करायचे आहेत म्हणजे किती झाले 5 हा 2 आणि हा 4 425. ओके. सो फायनली याचा आन्सर बघा अशा पद्धतीने येणार मग -17x बरोबर आहे 17x प्लस 425 इज इक्वल टू 0. हे जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण याला थोडंसं बाजूला ठेवून देतो मी. ठीक आहे याला थोडंसं बाजूला ठेवूया. चला मग आता मला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्याला इकडेच ठेवतो 425ला तिकडे घेऊन जातो. इट इज -425 मायनस मायनस साईन जे तिथून कॅन्सल होईल. मग एक्सचा आन्सर इथं काय येणार 425 डिवायडेड बाय 17. ठीक आहे. मग आता बघा 17 दूने 34 सो x इक्वल टू 2 मग आता 42 आणि हे झाले 34 12तनं 4 गेले 8 बरोबर. किती राहणार तिथं 8 आणि पुढे आहे 5 17 5 85. सो एक्सचा आन्सर किती येणार मित्रांनो इथून 25. एक्सचा आन्सर किती येणार 25. सो ह्या क्वेश्चनला आपल्याला बघा जो समरमध्ये 15ला विचारला आहे विंटरमध्ये 15ला विचारला दोनदा हा प्रश्न विचारला आहे लक्षात घ्या. तर या प्रश्नामध्ये मित्रांनो 3/3चा डिटर्मिनंट दिला आहे. या 3/3 डिटर्मिनंटचा आन्सर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 0 पण हे आन्सर 0 असण्यासाठी त्यात प्रेझेंट असणारा एक्स जो आहे तर त्याची व्हॅल्यू विचारली आपल्याला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही एक्सची व्हॅल्यू 25 इथं सबस्टिट्यूट करणार त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर काय येणार 0. मग ते सॉल्व कसं केलं आपण जे काही दिलेलं एक्सप्रेशन आहे त्याला ॲज इट इज घ्यायचं. लेफ्ट हँड साईडला असणारा डिटर्मिनंट आपण नेहमीप्रमाणे सोडवायचा. सॉल्व करत करत हे कॅल्क्युलेशन करत करत शेवटी तुम्हाला बरोबर फायनली एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल जी काय आहे या प्रश्नामध्ये x इक्वल टू 25. ओके. सो याचं फायनल आन्सर आलं x इक्वल टू 25. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. हे काय हे सगळे कॅल्क्युलेशन केलेत आपण हे सगळे काय केलेत हे कॅल्क्युलेशन केलेत रफ कॅल्क्युलेशन केले. ओके. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन नंबर 3. ओके. सॉल्व
सॉल्व 2 मायनस ऑफ 3 4 3 x1 मायनस 2 x. ओके, हा प्रश्न आहे जो विंटरमध्ये विचारला आहे. विंटर एक्झाममध्ये एकदा विचारलेला, आधी विचारला आहे खूप, 2011ला विचारला होता. इथं मी काय करण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या व्हरायटीचे जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात आधी जो पहिला क्वेश्चन मी इथं सॉल्व केला हा अतिशय सोपा प्रश्न आहे. 3/3चा डिटर्मिनंट देऊन टाकला आणि त्याचं फक्त आन्सर फाइंड आउट करायला सांगितलं आहे. दुसऱ्या टाईपची जी व्हरायटी आहे किंवा दुसरं व्हेरिएशन जे आहे ते लक्षात घ्या. प्रश्नामध्ये कसं आहे, आन्सर दिलेलं आहे पण त्यात असणारा एक नंबर जो आहे तो अननोन आहे, त्याची व्हॅल्यू माहिती नाही, ती काढायला विचारले जाते. तिसरा प्रकारचा प्रश्न बघा कसा आहे. यामध्ये काय केलं आहे की 2 डिटर्मिनंट दिलेत आपल्याला, 2 डिटर्मिनंट दिलेत. बघा लक्षात घ्या, 2/2चा आणि हा 2/2चा, हे दोघं डिटर्मिनंट इक्वल साईननं दाखवले. याचा अर्थ काय की याची जी काही व्हॅल्यू येणार आहे तीच व्हॅल्यू याची असणार आहे. पण हे असण्यासाठी त्यात जो काही लपलेला अननोन आहे कोणता, हा बघा इथं एक्स आहे आणि हा एक्स आहे. या एक्सचा आन्सर काय असणार आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे सॉल्व. सो याला सॉल्व करायचं आपल्याला एक कंडिशन दिलेली असते आणि एक आपल्याला फाइंड आउट करायची असते. म्हणजे इथं काय केलं की या 2 डिटर्मिनंटला इक्वल दाखवलं आहे, दोघांची व्हॅल्यू सारखी. चला मग आपण प्रयत्न करूया. सो जे काही गिवन आहे आपल्याला ते आपण ॲज इट इज लिहून घेऊ. गिवन डिटर्मिनंट 2 मायनस ऑफ 3 4 3 इज इक्वल टू सेकंड डिटर्मिनंट बघा x1 मायनस 2x. दोघं जे आहेत ज्या ज्या साईडला आहे जसं आहे तसं सोडूया आपण. बघा याला आपल्याला सॉल्व करता येईल. जे प्रिन्सिपल डायगोनल इलेमेंट आहेत त्यांचा प्रोडक्ट करू 2 × 3 मायनस जे सेकंडरी आहे त्यांचा मायनस ऑफ 3 × 4 इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन करूया x × x, हा झाला x² मायनस 1 × मायनस ऑफ 2 ओके. चला याला व्यवस्थित सॉल्व करूया. सो हे काय झाले 3 × 2 = 6 मायनस आता -3 आणि 4 म्हणजे काय झाले मायनस ऑफ 12 इक्वल टू हा x² मायनस याचं कॅल्क्युलेशन करा, हा किती होणार 1 × -2 म्हणजे मायनस ऑफ 2. पुढे 6 मायनस साईनमध्ये गेली तर ती प्लस होणार. 6 + 12 इज इक्वल टू x² मायनस मायनस प्लस झाला 4. आता हा 4 जो आहे याला आपण इकडच्या बाजूला घेऊन येऊया. म्हणजे बघा अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल. इकडे आहे 6 + 12, हा पॉझिटिव्हचा जो काही 4 आहे तो तिकडे जर आला तर तो ते बनेल निगेटिव्ह इज इक्वल टू x². मग बघा याचं कॅल्क्युलेशन करून बघू आपण. 12 आणि 6 झालेत 18, 18मधून 4 गेलेत म्हणजे इथं राहणार 16 इक्वल टू x². याला थोडंसं असं मांडणी करून घेऊ आपण. x² इकडे आणि 16 इकडे. आपल्याला x ची व्हॅल्यू विचारली, मग यावरनं x ची व्हॅल्यू काय येणार x इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √मध्ये 16 म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येणार +4 +4 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. म्हणजे ज्यावेळेस x ची व्हॅल्यू आपण +4 किंवा x ची व्हॅल्यू आपण -4 इथं जेव्हा सबस्टिट्यूट करणार तर त्यावेळेस ह्या दोघं डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी येणार आहे सारखी येणार आहे. ठीक आहे. या अशा पद्धतीचं मित्रांनो ही थर्ड व्हरायटी ऑफ क्वेश्चन झाला डिटर्मिनंटचा. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या याला व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Find the value of k. Find the value of k if 2 minus k 7, 3 minus 4 13 आणि 8 minus of 11 33. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिली मित्रांनो. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे 0. लक्षात घ्या. सेम क्वेश्चन आहे, आधी पण आपण सॉल्व केला. याच प्रकारचा प्रश्न आपण आधी सॉल्व केला आहे. हा सुद्धा MSBT एक्झाममध्ये प्रिव्हियसली विचारलेला आहे. इथं डिटर्मिनंट दिला आपल्याला आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0. पण याची व्हॅल्यू 0 येण्यासाठी याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो k आहे त्या केची व्हॅल्यू आपल्याला शोधायची. ओके. मग चला आपण याला सॉल्व करूया नेहमीप्रमाणे. आधी आपण जसं हा एक्झाम्पल सॉल्व केलं आहे तसंच जे गिवन आहे ते ॲज इट इज लिहून घेऊ. गिवन डिटर्मिनंटमध्ये 2 मायनस ऑफ k 7 नंतर 3 मायनस ऑफ 4 13 8 मायनस ऑफ 11 33 इज इक्वल टू 0. जे दिलेलं आहे त्याआधी लिहून घेऊ. चला आता याला सॉल्व करूयात आपण. मग आता सॉल्व करण्यासाठी पहिला इलेमेंट मी घेणार 2 आणि हा इलेमेंट घेतल्यानंतर
हा इलेमेंट जेव्हा आपण 2 घेतला तर त्यावेळेस तो 2 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये त्यांना सोडून असणारे 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट. ओके, आता याची तयारी तुमची चांगली झाली असणार. आता मित्रांनो बघा, सेकंड एलिमेंट आपण जेव्हा घेतो त्याला ऑलरेडी निगेटिव्ह साईन आपण दिलेली असते. सेकंड एलिमेंटला सेकंड एलिमेंटची साईन कोणती असते? निगेटिव्ह. पण ह्या प्रश्नामध्ये देत असताना के कसा दिलेला आहे? निगेटिव्ह. मग ही निगेटिव्ह साईन जी असते हे त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे, ते कंपल्सरी निगेटिव्ह असतात तिथं. पण आता या प्रॉब्लेममध्ये के कसा दिला आहे? -k. ही निगेटिव्ह साईन जी आहे आपल्या प्रेझेंटेशनची, आणि इथं असणारा के जो आहे तो कसा आहे? -k. आता हा -k सोडल्यानंतर म्हणजे ज्या कॉलममध्ये किंवा ज्या रोमध्ये ती डिलीट करू, आणि जे उरलेले 4 एलिमेंट ते मी घेतोय 13, 3 13, 8 33. पुढे +7 या रोमध्ये आणि कॉलममध्ये तो कट झाला. मग काय राहिलं? 3 -4 8 -11. ठीक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 0. परत एकदा लक्षात घ्या, या स्टेपला हा 2 जो असतो याची प्लस साईन असते नेहमी इथपर्यंत. ओके. हा 7 जो आहे त्याची पण प्लस साईन असते. पण हा जो काही के असतो म्हणजे या पोझिशनला असणारा जो नंबर असतो, या पोझिशनला असणारा नंबर हा कसा असतो? निगेटिव्ह. त्यासाठी मी ती निगेटिव्ह साईन दिली. ती निगेटिव्ह साईन कंपल्सरी द्यायची. त्यानंतर तो जो इलेमेंट आहे जशाचा तसा इथं घ्यायचा. ठीक आहे, हे लक्षात घ्या. इथं सेकंड टर्म घेत असताना कंपल्सरी निगेटिव्ह साईन असते. ही निगेटिव्ह साईन ही कंपल्सरी साईन जी मी येलो कलरने दाखवतोय, कंपल्सरी. आणि नंतर तो जो नंबर आहे ॲज इट इज, मग तो निगेटिव्ह असू शकतो, तो पॉझिटिव्ह असू शकतो, तो 0 असू शकतो. तो इलेमेंट ॲज इट इज घ्यायचा. ठीक आहे. चला आता याला आपण सॉल्व करूया पुढे. सो देअरफॉर चला आता याचं कॅल्क्युलेशन करतोय मी. मग हा काय झाला रे? हा 2 ॲज इट इज. आता याला सॉल्व करूयात आपण. बघा, -4 आणि 33 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग 4 त्रिक 12 आला 2, 1 उरला. परत 4 त्रिक 12 आणि 1 13. सो -132 हे यांचं कॅल्क्युलेशन झालं. मायनस आता या दोघांचा परत प्रोडक्ट, यांचा प्रोडक्ट काय येणार? परत निगेटिव्ह येणार. म्हणून मी इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह करून टाकतो. मग 13 1 13. सो हा 3 बाजूला 1 ठेवा. परत 13 1 13 आणि तो बाजूला 1 ठेवलेला 1 14. ह्या असं यांचं कॅल्क्युलेशन येणार. तुम्ही करू शकतात. मायनस इंटू मायनस म्हणजे हा झाला +k. आता ब्रॅकेटमध्ये याला सॉल्व करून घेऊ आपण. 33 गुणिले 3 म्हणजे डायरेक्टली हे कॅल्क्युलेशन जमेल तुम्हाला 99 मायनस 13 आणि 8 म्हणजे 8 त्रिक 24 4 2 बाजूला राहिले 8 1 8 आणि 2 104. सो 13चा पाडा 5 असेल तर अतिशय सोपा होऊन जाईल लगेच. +7. आता याचं कॅल्क्युलेशन करूयात ब्रॅकेटमध्ये. 11 गुणिले 3 म्हणजे -33 मायनस या 8 चौक 32 पण तो निगेटिव्ह येणार, इथं प्लस घ्यावं लागेल, = 0. ओके. चला आता याला पुढे सॉल्व करूयात. आता बघा मित्रांनो, हा 2 टाईम 3 आणि हा 2 आहे बरोबर. सो हा झाला 1 4 आणि हा 1 11. याचं उत्तर काय येणार? +11. आता या के मध्ये मल्टिप्लाय करून द्या, पण त्याच्या अगोदर मधलं कॅल्क्युलेशन करून घेऊ आधी आपण, सोपं होऊन जाईल. 99 आणि हा 104 म्हणजे इथं काय येणार? -5 +7 टाईम इथलं कॅल्क्युलेशन -33 + 32 म्हणजे -1 = 0. पुढे हा झाला 22, हा झाला -5k, हा झाला -7 = 0. ठीक आहे. आता 22 आणि हा 7 -5k ॲज इट इज. 22 मधून हे 7 मायनस करायचे आपल्याला म्हणजे काय येणार? तो +15 15 = 0. 15ला इकडे पाठवा. सो -5k = -15. मग यावरून मायनस साईन गेलं k = काय रे? 15 / 5 आणि याचं उत्तर येणार 3. सो k = 3. म्हणजे ज्यावेळेस k = 3 तर सबस्टिट्यूट करणार त्यावेळेस या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 0, जे की आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. ओके. सो या डिटर्मिनंटचं आन्सर काय? 0 आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. पण ते 0 असण्यासाठी त्याच्यात असणारा जो k आहे त्याची व्हॅल्यू काय असणं गरजेचं आहे? 3. आणि जर तुम्ही ही व्हॅल्यू शोधून काढली तर तुम्हाला ह्या प्रश्नाचे असणारे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मिळतील. ओके. या अशा पद्धतीने मित्रांनो हे व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी थोडंसं हा जो चेंज आहे तो लक्षात घ्या. सेकंड एलिमेंट इथं निगेटिव्ह होता, पण त्याची स्वतःची जी नॅचरल साईन असते ती कोणती असते? निगेटिव्ह. नॅचरल साईन निगेटिव्ह आहे, हा इलेमेंट निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह मग तो इथं काय बरोबर होऊन जातो? पॉझिटिव्ह. इथं तो काय होतो? के बघा पॉझिटिव्ह. ओके. चला यानंतर आणखी एक प्रश्न घेऊया आपण, नंबर 5. अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x if determinant 2 3 1 6x2
4x मायनस 2 इज इक्वल टू 0. ओके, सेम क्वेश्चन आहे. चला सॉल्व करूया. इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. गिवन 2 3 1 6x 2 4x मायनस ऑफ 2 याचा आन्सर आहे 0. चला पहिला एलिमेंट घ्या आधी 2. हा पहिला एलिमेंट घेतल्यानंतर राहिलेले 4. नंतर दुसऱ्याची साईन कोणती असते? निगेटिव्ह. निगेटिव्ह. हा 3. मग 3 ज्या रोमध्ये आहे 3 किंवा ज्या कॉलममध्ये ते डिलीट केल्यानंतर 6 2 4 मायनस 2 6 2 4 मायनस 2. ओके, प्लस 1. आता हा 1 ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये ते डिलीट केल्यानंतर काय राहतं? 6x 4x 6x 4x आणि याचं उत्तर काय? 0. ओके, चला याला इकडे सॉल्व करूया आपण आता. therefore 2 ॲज इट इज मध्ये बघा x इंटू मायनस 2 मायनस 2x मायनस सेकंडरीचं मल्टिप्लिकेशन 2x. ओके, हा मायनस 3 ॲज इट इज 6 गुणिला मायनस 2 म्हणजे हा झाला मायनस ऑफ 12 आणि यांचं परत मायनस ऑफ 8 प्लस 1 टाईम 6 इंटू एक्स 6x मायनस 4x इज इक्वल टू 0. ओके, चला फक्त याला सॉल्व करूया पुढे. सो देअरफॉर 2 मायनस 2 इट बिकम मायनस ऑफ 4x. हा मायनस 3 ॲज इट इज मायनस 12 आणि मायनस 8 म्हणजे मायनस ऑफ 20 प्लस 1 टाईम हा झाला 2x इज इक्वल टू 0. मग देअरफॉर हे किती होणार? मायनस 8x मायनस मायनस प्लस 60 प्लस 2x इज इक्वल टू 0. सो देअरफॉर मायनस 8x आणि प्लस 2 मायनस ऑफ 6x प्लस 60 इज इक्वल टू 0. ओके, पुढे बघा. सो देअरफॉर मग आता हा मायनस ऑफ 6x ॲज इट इज 60ला तिकडे पाठवा, तो झाला मायनस ऑफ 60. मग याच्यापासून एक्सची व्हॅल्यू काय येणार? मायनस 60 डिवायडेड बाय मायनस 6. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू काय आली? 10. ओके, फक्त हे एकदा तुमचं कॅल्क्युलेशन, इथं सगळ्यात महत्त्वाचे कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदा स्टेप कळल्यात ना की 3/3चा आहे, याला बरोबर कन्वर्ट करतो आपण 2/2 मध्ये आणि नंतर इथं जेव्हा आपण सॉल्व करत जातो तिथं कॅल्क्युलेशन चुकता कामा नाही. जर ते कॅल्क्युलेशन सगळे तुमच्या बरोबर असतील तर 100% तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबरच सॉल्व करणार. सो अशा जवळजवळ 5 प्रकारचे प्रश्न मित्रांनो आपण बेसिक कन्सेप्टवरती सोडवलेत आणि हे 5ही प्रश्न आतापर्यंत प्रिव्हियसली विचारले गेलेले प्रश्न आहेत MSBTचे. ओके, यात व्हरायटी कशा पद्धतीची बघू शकतात बघा. व्हेरिएशन की पहिला जो काही प्रश्न आहे डायरेक्टली 3/3चा डिटर्मिनंट देतील आणि त्याची व्हॅल्यू विचारतील. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न काय असू शकतो? 3/3चा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू दिली जाईल. आता या प्रश्नांमध्ये 0 0 दिले, काही वेळेला ती एखादा नंबर पण असू शकते. मग इथे व्हॅल्यू दिली जाते आणि अननोन जो एक्स असतो तो कॅल्क्युलेट करावा लागतो. तो अननोन एक्स असू शकतो, काही क्वेश्चनमध्ये के असू शकतो, पी असू शकतो, कुठलाही असू शकतो. तिसरी व्हरायटी अशी की दोघं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू इथं सेम दाखवल्यात आणि सेम असताना त्यात असणारा जो अननोन आहे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा असा प्रश्न असू शकतो. किंवा हा एक. असे 3-4 प्रकारचे प्रश्न जे आहेत फक्त डिटर्मिनंटच्या बेसिक कन्सेप्टवरती विचारले जात असतात. ओके, आता आपण ह्या लेक्चरमध्ये इथं थांबूया. आता डिटर्मिनंटच्या बेसिसवरती असणारं जे मेन लॉ जो आहे, जे मेन अप्लिकेशन आहे डिटर्मिनंटचं, क्रॅमर्स रूल, ज्याचा वापर करून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला सॉल्व करत असतो, तो क्रॅमर्स रूल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करूयात. थँक्यू.